श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज मोहदोऱ्यांची भाजी तुमच्याबरोबर शेअर करते। मोहदोरे म्हणजे मोठे वगैरे वेगवेगळी नावं आहेत, बघितल्यावर तुम्हाला समजेलच। चला, तर रानभाजी मोहदोरे ही भाजी इझिली आपल्याला बाजारात मिळते। अशा प्रकारे ही भाजी असते कैरीसारखी। तर तिला स्वच्छ धुवून घेतली अगोदर, नंतर तिची सालं काढून घेतली आणि मग तिला आपण बारीक असं कट करून घेणार। त्यामध्ये अशा बिया असतात, त्या बिया काढून टाकायच्या आणि त्याचंच आता गर आहे ते आपल्याला उभं चिरून घ्यायचं आहे। आणि या बियांचं सांगू का, या बियांचं तेल काढतात आणि ऋषीपंचमीच्या भाजीसाठी याच बियांचं तेल वापरतात। तर मोठ्याचं तेल बोलतात ना, ते ह्याच बियांचं तेल असतं। अशा प्रकारे आता आपण भाजी उभी चिरून घेतलेली आहे। मस्त सगळी भाजी चिरून झाल्यावर स्वच्छ 3-4 पाण्यातनं धुवून घ्यायची आणि मग उकडायला पाणी घालून इथे मी ठेवून दिलेली आहे। तर साधारण सॉफ्ट शिजेपर्यंत आपल्याला उकडून घ्यायची आहे। उकडल्यावर थंड झाल्यावर ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि पाणी आहे ते टाकून देणार। भाजी बरोबर खाण्यासाठी भाकरी केलेली आहे। आणि आता भाजीसाठी लागणारं वाटण अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि ओलं खोबरं स्पेशली वापरायचं। वाटण अशा प्रकारे करून घ्यायचं बारीक। नंतर साहित्य इथे आहे कट केलेला कांदा, टेचलेला लसूण, कोकम, तयार भाजी आणि तयार वाटण। त्याचबरोबर आगरी मसाला आणि हळद। हा मसाला आणि हळद तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनच्या खाली नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही मागवू शकता। इथे मी तेल गरम करत ठेवलेला, त्यामध्ये कांदा घालून घेतले। कांदा छान परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ अगोदरच भाजीसाठी लागते ते घालून घेतलं। कांदा परतून झाल्यावर त्याच्यात टेचलेला लसूण घातलेला आहे। छान लसूण परतला का त्याच्यामध्ये आपण मसाले घालतो। फक्त आपली हळद आणि आगरी मसाला ह्या भाजीसाठी आणि इतर सगळ्या भाज्यांसाठी मी हाच वापरते। तुम्ही माझे इतर व्हिडिओसुद्धा बघा, छान जेवण होतं। वाटण घातलेलं आहे 3-4 चमचे आणि वाटणसुद्धा तेलामध्ये कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि थोडा वेळ झाकून ठेवते। त्यानंतर अशा प्रकारे तेल सुटल्यावर आपली जी उकडलेली मोठ्याची भाजी आहे ती घालूया। ती घातल्यावर छान परतून घ्यायचं। कोकम घातलेलं आहे इथे, भाजी शिजलेली आहे त्यामुळे मी अगोदरच कोकम घातले। आता छान मिक्स करून घेतल्यावर थोडासा पाण्याचा हापका मारायचा आणि वाफेवर साधारण 2 मिनटं ठेवूया बारीक गॅसवर। त्यानंतर अशा प्रकारे एक वाफ आली, तेल सुटलं ना भाजीला का मग त्यामध्ये आपल्याला बेताचं पाणी घालायचं। खूप जास्त पाणी नाही घालायचं, कारण का भाजी शिजलेली आहे, फक्त अशी रसरशीत भाजी होण्यासाठी पाणी घालायचं। तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेणार आणि झाकण देऊन साधारण मीडियम टू लो गॅसवर 10 मिनटं शिजवून देणार। छान एकजीव होते भाजी, अशा प्रकारे तेल वगैरे सुटतं आणि एक नंबर भारी भाजी होते। तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि तुम्हाला खायची असेल तर जरूर ट्राय करा ही भाजी आणि मसालेसुद्धा ऑर्डर करा। एक नंबर भारी भाजी, वर्षातून एकदाच आपण खातो। तुम्ही सुद्धा ट्राय करा, दाखवते तुम्हाला सर्व करून। ताट आपण भेटूया छान छान। चला तर ताट सर्व केलेलं आहे, जेवून घेते। आपण भेटूया उद्या।